तर या तिसऱ्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांना TY BComच्या विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. आपण पाहत आहोत कंपनी फायनल अकाउंट. त्यातला दिस इज द थर्ड लेक्चर ऑफ द कंपनी फायनल अकाउंट इन विच वी नोज द वेरियस कन्सेप्ट रिगार्डिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट अँड अदर. सो आज आपण पाहणार आहोत रिक्वायरमेंट्स ॲज टू स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस. त्याच्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये स्टेटमेंटमध्ये कंपनीज ॲक्ट 2013नुसार कोणकोणत्या रिक्वायरमेंट गरजेच्या आहेत, काय काय त्यामध्ये असलं पाहिजे. सो द स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस हे मेड टू डिस्क्लोज द रिझल्ट ऑफ द वर्किंग ऑफ द कंपनी ड्युरिंग द पिरियड कवर्ड बाय द अकाउंट. कंपनीचं वर्किंग, कंपनी कशी काम करते हे दाखवायचं काम कोण करतं? प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट करतं. सो त्याच्यामध्ये एव्हरी मटेरियल फॅक्टर्स इन्क्लुडिंग क्रेडिट्स ऑर रिसिप्ट्स अँड डेबिट्स ऑल अँड एक्सपेन्सेस. जे क्रेडिट्स आहेत किंवा रिसिप्ट आहेत वर्किंगमधले आणि जे डेबिट्स अमाऊंट आणि एक्सपेन्सेस आहेत ते दाखवण्याचं काम स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस करतं. म्हणूनच आपण याला नॉमिनल अकाउंट म्हणतो, बिकॉज डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. सो स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस शोज credits and receipts at the credit side and at the debit side expenses or debit items. So it is clearly disclose the result of working of the company. So in respect of non-recurring transactions or transactions of an exceptional nature, नॉन रिक्युरिंग आणि एक्सेप्शनल नेचरचे जे ट्रान्झॅक्शन आहेत ते याच्यामध्ये दाखवले जातात. याच्यामध्ये जे जे काय दाखवलं जातं त्याच्यामध्ये व्हेरियस आयटम्स रिलेटिंग टू इन्कम, एक्सपेंडिचर ऑफ द कंपनी. त्याच्यानंतर पहिल्यांदा काय इन्कम, एक्सपेंडिचर, त्याच्यानंतर टर्नओव्हर, द ॲग्रिगेट अमाऊंट ऑफ विच सेल्स आर इफेक्टेड बाय द कंपनी. सेल किती झालेला आहे, गिविंग द अमाऊंट ऑफ सेल्स इन रिस्पेक्ट ऑफ ईच क्लास ऑफ गुड्स डील्ड विथ बाय द कंपनी ॲट इंडिकेटिंग द क्वांटिटीज ऑफ सच अ सेल ऑफ ईच क्लास. प्रत्येक क्लासनुसार किती सेल झाला आहे, किती क्वांटिटीज विकल्या गेल्यात हे महत्त्वाचं आहे. किती सेल झाला आहे, किती क्वांटिटीज विकल्या गेल्यात याची माहिती प्रॉफिट अँड लॉसला दिली जाते. कमिशन पेड टू द सेलिंग एजंट्स. सेल करण्यासाठी जे एजंट्स नेमले जातात त्यांना कमिशन किती पेड केले जाते. ॲज अ सोल सेलिंग एजंट्स आपण त्यांना किती कमिशन देतो ते यामध्ये प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटला दाखवावं लागतं. कमिशन पेड टू द अदर सेलिंग एजंट्स, सोल सेलिंग एजंट्स अँड ऑल्सो टू अदर सेलिंग एजंट्स. ब्रोकरेज, डिस्काउंट ऑन सेल्स अदर दॅन युज्युअल ट्रेड डिस्काउंट. रेग्युलरचा जो ट्रेड डिस्काउंट आहे तो सोडून ब्रोकरेज आणि डिस्काउंट ऑन सेल हा प्रॉफिट अँड लॉसला दाखवला जातो स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉसला. इन केस ऑफ मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज, मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे ज्या वस्तू तयार करण्याचं काम करतात. काही व्यवसाय हे वस्तू विकण्याचं काम करतात, काही व्यवसाय हे वस्तू तयार करण्याचं काम करतात. जसं कारखाना असेल, साखर कारखाना, तिथं साखर तयार होते आणि जे किराणा मालाची दुकान आहेत तिथं साखर विक्री होते. सो द मॅन्युफॅक्चरिंग कंपनीज आर लाईक द शुगर फॅक्टरीज. सो द व्हॅल्यू ऑफ रॉ मटेरियल कन्झ्युम्ड गिविंग आयटम वाईज ब्रेकअप. रॉ मटेरियल, कच्चा माल किती कन्झ्युम केला आहे, किती वापरला आहे प्रत्येक वेगवेगळ्या आयटमनुसार त्याची माहिती आपल्याला प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटला, जे पूर्वी ट्रेडिंग अकाउंटला दाखवलं जायचं तेच सेपरेट ट्रेडिंग अकाउंट यावेळी करता येत नाही, तेच आपल्याला प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटला दाखवायचं आहे ॲज पर न्यू रूल. त्यामुळे रॉ मटेरियल किती कन्झ्युम केलं म्हणजे वापरलं व्यवसायामध्ये. इम्पॉर्टंट बेसिक रॉ मटेरियल shall be shown on as separate items. The intermediate or components procured from other manufacturers may, if their list is too large, इतर मॅन्युफॅक्चरिंगच्या बाबतची माहिती
under the suitable headings provided all those items which in value individually account of for 10% of or more of the total value of the raw material consumed. एकूण रॉ मटेरियलच्या 10%पेक्षा जास्त एखादा इंडिव्हिज्युअल अकाउंट असेल तर ती सेपरेटली प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटला दाखवावी लागते. रॉ मटेरियल कन्झ्युम्ड, किती रॉ मटेरियल आपण वापरतो. हा शर्ट तयार करण्यासाठी रॉ मटेरियल वापरलं आणि मग हा शर्ट तयार झाला. हा पेन, यासाठी सम रॉ मटेरियल्स आर रिक्वायर्ड विच आर कन्झ्युम्ड while preparing this pen. So these are the manufacturing companies. दुसरा आहे ओपनिंग अँड क्लोजिंग स्टॉक ऑफ गुड्स प्रोड्यूस्ड. ओपनिंग आणि क्लोजिंग, सुरुवातीला असतो स्टॉक, ज्या वस्तू प्रोड्यूस म्हणजे तयार झाल्यात त्याचा ओपनिंग, आणि शेवटी वर्षाचा असतो तो क्लोजिंग. जसं एखादा भाजी विक्रेता आहे, तो बाजारात सकाळी भाजी घेऊन बसतो, त्याला म्हणायचं ओपनिंग स्टॉक. आणि संध्याकाळी 6-7ला ज्यावेळी बाजार बंद होत असतो त्यावेळी जेवढी भाजी शिल्लक असते त्याला म्हणायचं क्लोजिंग स्टॉक. सो ओपनिंग अँड द क्लोजिंग स्टॉक ऑफ द गुड्स प्रोड्यूस्ड गिविंग ब्रेकअप इन रिस्पेक्ट ऑफ ईच क्लास ऑफ गुड्स अँड क्वांटिटी. प्रत्येक आयटम वाईज त्याचं ब्रेकअप आणि त्याच्या क्वांटिटीज किती संख्या येते ओपनिंग आणि क्लोजिंग स्टॉकची, गुड्सच्या प्रोड्यूस केलेल्या. प्रोड्यूस म्हणजे ज्या तयार केलेल्या आहेत त्या वस्तू. इन केस ऑफ ट्रेडिंग कंपनीज, आपण बघितलं ते आता मॅन्युफॅक्चरिंगचं वेळ, आता आपण बघायचं आहे ट्रेडिंग, ज्या व्यापार करतात, वस्तू विकायचं काम करतात. द परचेस मेड, दे आर नॉट प्रोड्युसिंग द गुड्स, दे परचेस द गुड्स ॲट द प्रॉफिट अँड सेल इट. सो इन केस ऑफ ट्रेडिंग कंपनीज द परचेस इज मेड, द ओपनिंग अँड क्लोजिंग स्टॉक इज ऑल्सो नीडेड टू रेकॉर्ड गुड्स ट्रेडेड इन द कंपनी इंडिकेटिंग क्वांटिटीज. यात पण क्वांटिटीज ब्रेकअप किती किती आहेत त्या वस्तूचं, त्यानुसार प्रत्येकाचं वेगवेगळे ब्रेकअप केला आहे. त्यामध्ये ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक आणि परचेस किती केलेले आहेत. ओपनिंग, परचेस आणि क्लोजिंग स्टॉक या सगळ्याचं जे ट्रेडिंग कंपनी ज्या वस्तू विकण्याचं काम करतात त्यांच्यासाठी पण असंच आहे. द अमाऊंट प्रोव्हायडेड, त्याच्यानंतर आहे इन केस ऑफ कंपनीज रेंडरिंग ऑर सप्लाईंग सर्व्हिसेस. सर्व्हिस देण्याचं काम करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांना ग्रॉस इन्कम डिराइव्ड फ्रॉम सर्व्हिसेस डिराइव्ड ऑर सप्लाईड. ज्या वस्तू तयार करत नाही तर काय करतात, सर्व्हिस देतात, सेवा देतात. जशी विमान सेवा, वाहतूक सेवा, हॉटेल सेवा, या ज्या आहेत त्या वस्तू प्रोड्यूस करत नाहीत तर त्या काय करतात, सप्लाय. किंवा आता ही वायफायची सेवा, मोबाईलला आपल्याला वायफाय नेट लागतं ती सेवा, बोलतो आपण मेसेज टाकतो त्याची जी सेवा आहे, दूरसंचार, ह्या ज्या सेवा आहेत इन विच, किंवा हॉस्पिटल, शाळा, कॉलेजेस, दे आर द सर्व्हिस इंडस्ट्रीज. सो दे प्रोव्हाइड द सर्व्हिस टू द कस्टमर्स. सम प्रोव्हाइडेड द गुड्स और प्रोडक्ट्स टू द कस्टमर, दीज आर द ट्रेडिंग कंपनीज और मॅन्युफॅक्चरिंग कंपनी. बट सम प्रोव्हाइड द सर्व्हिसेस, सेवा देण्याचं काम करतात. त्यांच्यासाठी किती ग्रॉस इन्कम त्यांना झालेले आहे. इन केस ऑफ फ्रॉम सर्व्हिसेस रेंडर्ड, सर्व्हिस देऊन, सेवा देऊन वाहतूक केली वस्तूंची किंवा व्यक्तींची. कोल्हापूर मुंबई प्रवाससाठी बस किंवा लक्झरी आहे किंवा जी काय गाडी आहे त्याच्यातून किती प्रवासी नेले आणि त्याच्यातून तिकिटाद्वारे त्यांना किती इन्कम झाला. सो द ग्रॉस इन्कम डिराइव्ड फ्रॉम सर्व्हिसेस रेंडर्ड ऑर सप्लाईड. पुढं द्यायचं त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट आहे द अमाऊंट प्रोव्हाइडेड फॉर डेप्रिसिएशन, रिन्युअल्स ऑर डिमिन्युशन इन व्हॅल्यू ऑफ फिक्स्ड असेट. फिक्स्ड असेट ज्या आहेत, ज्या कायमस्वरूपी व्यवसायात असणाऱ्या गोष्टी, असेट म्हटलं, गुड्स नव्हे. असेट म्हणजे ज्या वस्तू आपण कायमस्वरूपी व्यवसायामध्ये व्यवसाय चालवण्यासाठी वापरत असतो. 5, 10, 15, 20, 25 जी काही वर्ष आहेत त्या वर्षामध्ये त्या वस्तू, these are the assets we used in the business to running the business. We not purchase these fixed asset to resell. So that's why it is called as a fixed asset. जसं कॉलेजमध्ये बेंच, ब्लॅकबोर्ड, टेबल, ऑफिसमधला टेबल, फॅन, फर्निचर,
हे मागं लावलेला पडदा हे दीज आर द फिक्स्ड असेट बिकॉज वी यूज फॉर रनिंग द ऑफिसेस दीज आयटम्स विच आर फॉर अ लॉंग टाईम. सो त्याच्यामुळं या फिक्स्ड असेटचं डेप्रिसिएशन घसारा रिन्युअल त्यांच्यामध्ये काय बदल केला आहे. डिम्युनेशन इन व्हॅल्यू ऑफ असेट त्यांची व्हॅल्यू काय घसरली असेल ते या सगळ्याची नोंद प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटला करावी लागते. इफ नो प्रोव्हिजन मेड फॉर डेप्रिसिएशन प्रोव्हिजन डेप्रिसिएशनसाठी केलं नसेल द फॅक्ट दॅट नो प्रोव्हिजन हॅज बीन मेड शॅल बी स्टेटेड. प्रोव्हिजन का केलं नसेल तर ते केलं नाही हे सुद्धा नोट करावी लागते. अँड क्वांटम ऑफ एरियर्स ऑफ डेप्रिसिएशन कॉम्प्युटेड इन अकॉर्डन्स विथ सेक्शन 123 ऑफ द ॲक्ट शॅल बी डिस्क्लोज बाय वे ऑफ नोट. नोटमध्ये लिहायचं ते की असं डेप्रिसिएशन प्रोव्हिजन केलं नाही आणि किती दिवसाचं ॲरियर्स ऑफ डेप्रिसिएशन किती वर्षाचं डेप्रिसिएशन दाखवलं नाही त्याची नोट खाली स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉसला दाखवावी लागते. एक्सपेंडिचर म्हणजे खर्च इन्क्लूड ऑन ईच ऑफ द फॉलोइंग आयटम सेपरेटली फॉर ईच आयटम. सेपरेटली फॉर ईच आयटम एक्सपेंडिचर म्हणजे खर्च. खर्च किती आलेला आहे कशा कशासाठी. कन्झम्पशन ऑफ स्टोअर्स अँड स्पेअर्स पार्ट्स, पॉवर अँड फ्युएल, रेंट, रिपेअर ऑफ बिल्डिंग्स, रिपेअर टू मशिनरी. हा खर्च आहे व्यवसाय चालवण्यासाठी ज्या ज्या वस्तू वापरल्या जातात. आता ह्याची पेनाची रिफिल संपली हे बघा रिफिल ह्याची कमी आहे याचा अर्थ ही संपणार म्हणजे हा खर्च आहे मला नवीन रिफिल घेणे. सो दीज आर द कन्झम्पशन ऑफ स्टोअर्स अँड स्पेअर्स पार्ट्स. पॉवर अँड फ्युएल गाडी असेल तर त्यासाठी पॉवर मशिनरी असेल तर त्यासाठी फ्युएल लागते. रेंट भाडं, रिपेअर्स टू बिल्डिंगची दुरुस्ती, रिपेअर्स टू मशिनरी दुरुस्त करावी लागते. सॅलरीज, वेजीस, बोनस कर्मचाऱ्यांना दिले जाणारे पगार रोजंदारीवर असेल तर त्यांना देणे जाणारे पैसे बोनस दिला जातो. कॉन्ट्रीब्युशन टू प्रोव्हिडंट फंड अँड अदर फंड जे कायमस्वरूपी परमनंट एम्प्लॉईज आहेत त्यांच्यासाठी प्रॉव्हिडंट फंडची तरतूद करावी लागते त्याच्यात कॉन्ट्रीब्युशन किती घातलं आहे आणि अदर फंडमध्ये. वर्कमन अँड स्टाफ वेलफेअर एक्सपेन्सिस कर्मचाऱ्यांच्या वेलफेअरसाठी त्यांच्या चांगल्या भविष्यासाठी जर एक्सपेन्सिस खर्च केले असतील टू द एक्सटेंट नॉट ॲडजस्टेड फ्रॉम एनी प्रिव्हियस प्रोव्हिजन ऑफ रिझर्व. मागील रिझर्वची प्रोव्हिजन करून जर काय केलं असेल ते सोडून वर्कमन आणि स्टाफ वेलफेअरच्यासाठी खर्च किती केला. वेलफेअर कर्मचाऱ्यांच्या भविष्याच्या बाबत जर खर्च केले असतील त्यांची पॉलिसी काढली त्यांना दवाखान्यात दाखवलं किंवा अन्य जे काही त्यांच्या डेव्हलपमेंटसाठी असेल त्यांच्या घरच्यांच्या डेव्हलपमेंटसाठी ते खर्च. इन्फॉर्मेशन इन रिस्पेक्ट ऑफ धिस आयटम शूड ऑल्सो बी गिवन इन बॅलन्स शीट अंडर द रिलेव्हंट प्रोव्हिजन ऑर रिझर्व्ह अकाउंट. कुठली ज्याची प्रोव्हिजन आणि रिझर्व्ह करावी लागते ती इन्फॉर्मेशन बॅलन्स शीटला पण दाखवता येते. ह्या वरच्या सगळ्याची नव्हे फक्त ज्याची प्रोव्हिजन ऑर रिझर्व्ह करावी लागते त्याची. ते सोडून बाकीचं कन्झम्पशन पॉवर फ्युएल रेंट रिपेअर टू बिल्डिंग रिपेअर टू मशिनरी सॅलरी वेजेस कॉन्ट्रीब्युशन टू प्रोव्हिडंट हे सगळं आपल्याला स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉसला दाखवावं लागतं. त्याच्यानंतर आहे इन्शुरन्स खर्चाची सगळे आहेत बघा. इन्शुरन्स किती कर्मचाऱ्यांचा काढला त्यासाठी किती प्रीमियम भरलं. रेट्स अँड टॅक्सेस एक्सक्लुडिंग टॅक्सेस ऑन इन्कम बाकीचे रेट्स अँड टॅक्सेस. मिसलेनियस एक्सपेन्सिस अचानक संभवणारे खर्च त्याला मिसलेनियस एक्सपेन्सिस असं म्हणतात. द अमाऊंट ऑफ इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट डिस्टिंग्विशिंग बिटवीन ट्रेड अँड अदर इन्व्हेस्टमेंट. पैसे काही ठराविक तुम्ही कुठेतरी इन्व्हेस्ट केला शेअर मार्केटमध्ये FD ठेवला सेविंगमध्ये अशी कुठं पण इन्व्हेस्ट केला ज्याच्यामुळे तुम्हाला इन्कम झाली ते पैसे बाजूला काढून ठेवला त्याची कुठेतरी गुंतवणूक केला म्हणजे समजा एक 20 वर्षापूर्वी कंपनीनं काहीतरी इन्व्हेस्टमेंट केली आणि आता 20 वर्षानंतर त्याची व्हॅल्यू वाढली मीन्स द कंपनी जनरेट द इन्कम फ्रॉम द इन्व्हेस्टमेंट. सो द अमाऊंट ऑफ इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट डिस्टिंग्विशिंग बिटवीन ट्रेड अँड अदर इन्व्हेस्टमेंट. दोन वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट आहेत. ट्रेड इन्व्हेस्टमेंट कुठली आणि अदर इन्व्हेस्टमेंट त्याची माहिती द्यावी आणि त्याच्यावरचा इन्कम ते लिहायला लागतं. अदर इन्कम बाय वे ऑफ इंटरेस्ट स्पेसिफाईंग द नेचर ऑफ इन्कम. इतर काही मिळकती झाल्या असतील इंटरेस्ट स्वरूपात त्याचं नेचर काय आहे
कोणत्या प्रकार आहे इन्कमचा किंवा इंटरेस्टचा ती माहिती. द ॲग्रिगेट अमाऊंट ऑफ डिव्हिडंड पेड proposed and stating whether the such amount are subject to deduction to income tax or not. डिव्हिडंड किती पेड केला शेअर होल्डर्सना, त्याच्यानंतर प्रपोज्ड डिव्हिडंड किती आहे, सब्जेक्ट टू डिडक्शन ऑफ इन्कम टॅक्स आहे की नाही, त्याच्यावर सुद्धा इन्कम टॅक्स डिडक्शन आहे की नाही ही माहिती द्यावी लागते. द स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस ऑल्सो कंटेन ऑर गिव्ह बाय वे ऑफ नोट डिटेल्ड इन्फॉर्मेशन. नोटमध्ये डिटेल संपूर्ण सविस्तर माहिती शोईंग सेपरेटली द फॉलोइंग पेमेंट्स प्रोव्हाइडेड ऑर मेड ड्युरिंग फायनल इयर टू द डिरेक्टर्स. डिरेक्टरना काय काय पेमेंट केलेलं आहे त्याची माहितीसुद्धा द्यावी लागते इन द फॉर्म ऑफ नोट्स. सो लाईक including managing directors or manager if any by company the subsidiaries of the company or any other person. याच्यामध्ये मॅनेजरल रिम्युनरेशन म्हणजे पगार, लाईक अ सॅलरी, नॉट अ सॅलरी बट लाईक सॅलरी. मॅनेजरल रिम्युनरेशन, त्याला मॅनेजरला मिळणार हे मॅनेजरल रिम्युनरेशन किती आहे ते. पेड ऑर पेएबल ड्युरिंग द फायनान्शियल इयर टू द डिरेक्टर्स इन्क्लुडिंग मॅनेजिंग डिरेक्टर. त्याच्यानंतर ऑदर अलाउन्सेस अँड कमिशन इन्क्लुडिंग गॅरंटी कमिशन. ऑदर अलाउन्सेस आणि कमिशन काय काय दिलेले आहे. एनी ऑदर प्रिक्विसाइड्स ऑर बेनिफिट इन कॅश ऑर इन काइंड. इतर काही सेवा सुविधा दिलेल्या आहेत पैशाच्या स्वरूपात, रोख किंवा वस्तूच्या स्वरूपात. कुणाला घर दिलं जातं कर्मचाऱ्यांना राहायला, कुणाला गाडी दिली जाते, यायचा प्रवास मोफत केला जातो, काही जणांना पैसे डायरेक्ट दिले जातात. असं काही दिलं असेल अशी सगळी पेमेंट्स. पेन्शन्स, ग्रॅज्युटी, पेमेंट फ्रॉम प्रोव्हिडंट फंड इन एक्सेस ऑफ हिज ओन सबस्क्रिप्शन अँड इंटरेस्ट. कंपन्सेशन फॉर लॉस ऑफ ऑफिस, नुकसान भरपाई झाली असेल ती ऑफिसच्या संदर्भात ती कंपन्सेशन फॉर लॉस ऑफ ऑफिस. कन्सिडरेशन इन कनेक्शन विथ रिटायरमेंट फ्रॉम ऑफिस, निवृत्त होत असताना काही मोबदला दिला असेल तर. त्याच्यानंतर अशा स्वरूपात नोटमध्ये नेट प्रॉफिट कॉम्प्युटेशन, त्याच्याबरोबर कमिशन डायरेक्टरना किती पेड केले बाय वे ऑफ पर्सेंटेज ऑफ सच प्रॉफिट. प्रॉफिटच्या पर्सेंटेजनुसार कमिशन किती पेएबल आहे डिरेक्टर्सना. तसेच नोट स्वरूपात आणखीन म्हणजे ऑडिटरला अमाऊंट किती पेड केले. ऑडिटर जो पूर्ण ऑडिट करतो कंपनीचा आणि कंपनीचा लेखाजोखा मांडतो, कंपनीची फायनान्शियल पोझिशन किती आहे कशी आहे ते सांगायचं काम करतो, त्या ऑडिटरला किती अमाऊंट पेड केलेलं आहे ते नोटमध्ये द्यायचं आहे. वेदर ॲज फी म्हणून दिले का एक्सपेन्सिस ऑर अदरवाईज फॉर सर्व्हिसेस रेंडर्ड ॲज ऑडिटर अँड इन एनी अदर कपॅसिटी. ॲज ऑडिटर म्हणून त्याला फीज, एक्सपेन्सिस किंवा अदर सर्व्हिसेस दिलेले असतील ती नोटमध्ये लिहायची आहे. एक्सेस इन केस ऑफ फर्स्ट एक्सेप्ट इन केस ऑफ फर्स्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट लेट बिफोर द कंपनी आफ्टर द कमेन्समेंट ऑफ द ॲक्ट द करस्पॉन्डिंग अमाऊंट फॉर द इमिजिएटली प्रिसिडिंग फायनान्शियल इयर फॉर ऑल आयटम्स शोन इन द स्टेटमेंट प्रॉफिट शाल ऑल्सो बी गिवन इन द स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये कुठले कुठले आयटम्स. त्याच्यानंतर द रिटन बाय वे ऑफ प्रोव्हाइडिंग फॉर एनी नोन लायबिलिटीज in excess of the amount which in the opinion of the director is reasonably necessary for the purpose. नोन लायबिलिटीसाठी काही अमाऊंट रिटेन्ड बाजूला काढून ठेवलेला आहे का, भविष्यातील ती लायबिलिटी आहे त्याच्यासाठी पैशाची तरतूद केली असेल तर द एक्सेस शाल बी ट्रीटेड फॉर द पर्पज ऑफ दिस शेड्यूल ॲज अ रिझर्व अँड नॉट ॲज अ प्रोव्हिजन. एक्सेस अमाऊंट काढली असेल पाहिजेपेक्षा त्यापेक्षा जास्त तर त्याला प्रोव्हिजन म्हणायचं नाही तर त्याला रिझर्व म्हणायचं. त्याच्यानंतर आहे इम्पॉर्टंट पॉईंट्स. लॉनुसार ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट सेपरेट करायची गरज नाही, तर ओनली वन अकाउंट स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस वूड डू. म्हणूनच ट्रेडिंग अकाउंटचे जे आयटम आहेत ते सुद्धा आपल्याला स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉसमध्ये घ्यावे लागतात. पहिल्यासारखं ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन अकाउंट करायची गरज
नाही. हावेवर द स्प्लिटिंग अप ऑफ द अकाउंट इंटू 3 सेक्शन इज फॉरबिडन. टू गेट क्लिअर पिक्चर ऑफ द प्रॉफिट और लॉस ऑफ द इयर, वर्षाला प्रॉफिट अँड लॉस किती आहे याचे क्लिअर पिक्चर यावं. इट इज रिकमेंडेड दॅट अप्रोप्रिएशन्स ऑफ प्रॉफिट मे नॉट बी मिक्स्ड अप विथ द एक्सपेन्सिस चार्जेबल टू स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस. ॲप्रोप्रिएशन ऑफ प्रॉफिट, प्रॉफिटची जी आपण वजावाट लावलेली आहे, मे नॉट मिक्स्ड अप विथ द एक्सपेन्सिस चार्जेबल टू स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉसला ज्या एक्सपेन्सिस चार्ज केले आहेत त्याच्याबरोबर हे मिक्स होता कामा नाही. टू अराइव्ड ॲट नेट प्रॉफिट ऑर लॉस, वी हॅव टू नो द नेट प्रॉफिट अँड लॉस. सो दॅट्स वाय वी डू ऑल दीज थिंग्स. In practice, the statement of profit and loss is invariably divided into 2 sections. The second section being the appropriation account, though it is not headed like that. 2 भागात विभागणी होते, त्याचा दुसरा भाग आहे तो ॲप्रोप्रिएशन अकाउंट असं म्हटलं जातं. स्टँडर्ड फॉर्म दिलेला आहे स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉसचा कंपनीच्या, अकॉर्डिंग टू सेक्शन 128 अँड 129. प्रत्येक फायनान्शियल इयरला कंपनीचा उद्देश असा असतो की त्यांना ट्रू अँड फेअर व्ह्यू ऑफ द प्रॉफिट और लॉस ऑफ द कंपनी फॉर द फायनान्शियल इयर हा मिळावा. टू गिव्ह ट्रू अँड फेअर व्ह्यू ऑफ प्रॉफिट और लॉस ऑफ द कंपनी फॉर द फायनान्शियल इयर and shall comply with the requirements of part 2 of the schedule 3rd. त्याचबरोबर some special points are there for the purpose of comparison. The corresponding amounts for the preceding financial year must be given in the statement of profit and loss. Comparison करता यावं यासाठी मागील फायनान्शियल इयरचे आकडेवारीसुद्धा या फायनान्शियल इयरसोबत द्यावी लागते. का तर मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षीचा आणि आत्ता वर्षीचा कंपनीचा परफॉर्मन्स याचं कंपॅरिझन करायचं असेल तर मागचे आकडेसुद्धा माहीत पाहिजे आणि आत्ताचा आकडासुद्धा माहीत पाहिजे. आणि हे अमाऊंट जे आहेत ती स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑफ लॉसला कंपॅरिझन करण्यासाठी, तुलना करण्यासाठी उपयोगी पडत असतात. मनी रिसिव्ड बाय मॅनेजिंग एजंट्स, secretaries and treasurers, directors, MDs, managers either from the company or its subsidiaries shown separately. या सगळ्यांना ज्या पैसे मिळत असतात कंपनीकडून ते सेपरेटली दाखवावे लागतात. ओपनिंग आणि क्लोजिंग स्टॉक ऑफ फिनिश्ड गुड्स तो पण सेपरेटली दाखवावा लागतो. डिबेंचर्स इंटरेस्ट, debentures are outstanding during such a period is debited to statement of profit and loss. The debentures are outstanding during such a period is debited to statement of profit and loss. If the trial balance does not indicate the payment of interest at all in full, the unpaid amount, डिबेंचर्सना किती इंटरेस्ट आहे ते जर इंडिकेशन दिलं नसेल ट्रायल बॅलन्समध्ये, द अनपेड अमाऊंट इज टू बी शोन इन द बॅलन्स शीट. इफ इट इज आउटस्टँडिंग ऑर अंडर करंट लायबिलिटीज, इफ इट इज ॲक्रूड, बॅलन्स शीटच्या वेळी हे दाखवावं लागतं आउटस्टँडिंग इंटरेस्ट. त्याच्यानंतर if the due date of payment of interest ची ड्यू डेट इज क्रॉस्ड and the amount is not paid, होऊन गेलेले आहे पण अमाऊंट पेड केलेलं नाही, देन इट इज टर्म्ड ॲज आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग म्हणजे काय समजलं, आज तारीख आहे, त्या तारखेला, आजच्या तारखेला इंटरेस्ट द्यायचा होता, पेमेंट ऑफ इंटरेस्ट, बट आजची तारीख होऊन गेली किंवा काल द्यायचा होता, परवा द्यायचा होता, त्या तारीख होऊन गेलेली आहेत. पुढच्या आठवडा आला किंवा जानेवारीची इंटरेस्ट पेमेंट ऑफ इंटरेस्टची तारीख होती, आज मार्च महिना आला तरी पण अजून पेमेंट ऑफ इंटरेस्ट झालेलं नाही, त्यालाच म्हणायचं आउटस्टँडिंग. जे पैसे देय लागतात पण अजून दिलेले नाही त्याला आउटस्टँडिंग असं म्हटलं जातं. अँड इफ द ड्यू डेट इज नॉट क्रॉस्ड अँड ओनली द अमाऊंट इज अक्युमुलेटेड,
इट इज टर्म्ड ॲज ॲक्र्यूड. ड्यू डेट क्रॉस झालेली नाही बट अमाऊंट इज ॲक्युम्युलेटेड, इट इज टर्म्ड ॲज ॲक्र्यूड. उदाहरणार्थ, इफ इंटरेस्ट इज पेएबल ऑन 13th जून अँड 31st डिसेंबर. इंटरेस्ट 30 जून आणि 31 डिसेंबरला पेएबल आहे ईच इयरला, ह्या तारखेला द्यावा लागतो. अँड इफ द अकाउंट इयर एंड्स ऑन 31st मार्च then the interest for the period 1st Jan to 31st March is termed as accrued as its due date is 30th June in the next year. प्रत्येक वर्षाला 30 जून आणि 31 डिसेंबरला इंटरेस्ट पे करायचा अशी ही तारीख ठरलेली आहे. पण आपण फायनान्शियल इयरनुसार स्टेटमेंट तयार करतो 31 मार्चला. अकाउंटिंग इयर एंड्स ऑन 31st मार्च, त्यामुळं जूनला द्यायचे आहे म्हणजे डेट पुढं आहे. ड्यू डेट इज नॉट क्रॉस्ड, जूनची तारीख आहे, त्यामुळं डिसेंबरची तारीख झालेली आहे, जूनची व्हायची आहे तारीख म्हणजे पुढची तारीख आहे. पण या स्टेटमेंटला जानेवारी फेब्रुवारी मार्च, कारण डिसेंबरपर्यंतची नोंद दिलेली आहे यात, पण जानेवारी फेब्रुवारी मार्च हे या 3 महिन्याचा कालावधी जे आहे त्याचा पेमेंट ऑफ इंटरेस्ट हा ॲक्र्यूड येणार. बिकॉज द डेट इज नॉट क्रॉस्ड बट द अमाऊंट इज ॲक्युम्युलेटेड. ह्या आर्थिक वर्षात हे 3 महिने आलेले आहेत पण त्याची तारीख आहे 30 जून जी पुढं आहे. ड्यू डेट इज लॅटर पिरियड बट these are months are recorded in this period, so that's why it is called as accrued. So for the period of 1st Jan to 31st March in termed as accrued as its due date is 30th June in the next year. If the students do not get the information, त्याच्यानंतर इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. हिअर ऑल्सो द इंटरेस्ट फॉर द फुल पिरियड or for the period of investment standing in the books must be provided and credited to statement of profit and loss. फुल पिरियडचा किंवा बुक्स ऑफ अकाउंटनुसार जो पिरियड आहे त्याचा इंटरेस्ट आपल्याला प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिट बाजूला दाखवावा लागतो. सच ॲडजस्टमेंट आर कॉल्ड सेल्फ एव्हिडंट और इम्प्लाइड ॲडजस्टमेंट्स अँड दे आर नॉट रिक्वायर्ड टू बी स्टेटेड एक्सप्लिसिटली इन द प्रॉब्लेम. याला इम्प्लाइड ॲडजस्टमेंट, सेल्फ एव्हिडंट ॲडजस्टमेंट असं म्हणतात. त्याच्यानंतर डिस्काउंट ऑन डिबेंचर्स, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. द अमाऊंट आस्क्ड टू बी रिटन ऑफ इज टू बी चार्ज टू स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अँड द रिमेनिंग बॅलेन्स इज टू बी शोन इन बॅलेन्स शीट. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस म्हणजे कंपनी स्थापन करण्यापूर्वीचा खर्च, अजून स्थापन व्हायची आहे त्याच्या आधी जो खर्च होतो त्याची तरतूद करायची आहे आपल्याला, तो रिटर्न ऑफ, तो आपल्याला खर्च नोंद करायची आहे त्याची, त्यासाठी. आणि डिस्काउंट ऑन डिबेंचर्स याची जी आहे अमाऊंट आहे ती रिटर्न ऑफ इज चार्ज टू स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अँड द रिमेनिंग बॅलेन्स जो अजून रिटर्न ऑफ झालेला नाही इज टू बी शोन इन बॅलेन्स शीट अंडर द हेडिंग मिसलेनियस एक्सपेंडिचर अँड लॉसेस. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस म्हणजे कंपनी स्थापन करण्यापूर्वीचा खर्च आहे, तो खर्च तर तुम्हाला भरून काढायचा आहे कंपनीला. त्याचबरोबर डिबेंचरचा इंटरेस्ट, डिस्काउंट ऑन डिबेंचर्स आहे, डिस्काउंट ऑन डिबेंचर्स आणि प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस म्हणजे कंपनी स्थापन करण्यापूर्वीचा खर्च म्हणजे प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस तो भरून काढायचा आणि डिबेंचर्सना डिस्काउंट जो आहे असे 2 खर्च आहेत ते भरून काढायचे. तर रिटर्न ऑफ अमाऊंट तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसला दाखवायची आणि द रिमेनिंग बॅलेन्स हा बॅलन्स शीटला दाखवावा लागतो अंडर द हेडिंग मिसलेनियस एक्सपेन्सेस अँड लॉसेस. ऑन असेट साईड जो अमाऊंट बॅलेन्स आहे तो असेट साईडला दाखवावा. इन द केस ऑफ डिस्काउंट ऑन डिबेंचर्स द अमाऊंट टू बी रिटर्न ऑफ कॅन बी अराउंड ऑन द बेसिस ऑफ इन्फॉर्मेशन गिवन रिगार्डिंग द पिरियड ऑफ डिबेंचर. डिबेंचरचा किती कालावधी आहे त्यानुसार त्यांना डिस्काउंटची अमाऊंट रिटर्न ऑफ करायची आहे. त्याच्यानंतर प्रॉफिट ऑन सेल ऑफ फिक्स्ड असेट. शक्यतो फिक्स्ड असेट विकल्या जात नाहीत, पण जर विकल्या आणि त्यात जर प्रॉफिट झाला तर तो कॅपिटल रिझर्वला ट्रान्सफर करायचा आहे आणि अदर इन्कम अंडर तो प्रॉफिट दाखवायचा आहे स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉसला.
लक्षात आलं. स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉसला तो अदर इन्कम अंडर दाखवायचा आणि ट्रान्सफर करायचा कॅपिटल रिझर्वला. फिक्स्ड असेट सेल केल्यानंतर होणारा प्रॉफिट. त्याच्यानंतर इन्कम टॅक्स, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन ऑर प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स. द इन्कम टॅक्स इज चार्ज ऑन द प्रॉफिट अर्न बाय द कंपनी. कंपनीने जेवढा फायदा मिळवला त्याच्यावर आपण इन्कम टॅक्स चार्ज करतो. हावेवर द प्रॉफिट्स आर असेस्ड टू इन्कम टॅक्स इन द सबसिक्वेंट इयर. इन्कम टॅक्स चार्ज केला प्रॉफिटवर तरीसुद्धा प्रॉफिटचं असेसमेंट, त्याची जी प्रॉफिटचं जी काय माहिती आहे त्याची असेसमेंट टू इन्कम टॅक्स इन द सबसिक्वेंट इयर, फायनान्शियल इयर आणि असेसमेंट इयर. असेसमेंट इयरमध्ये आपण ही गोष्टी दाखवायला लागतो. नॉट इन द सेम अकाउंटिंग इयर. त्याच वर्षी आपण इन्कम टॅक्सबाबत माहिती दाखवू शकत नाही. ॲज सच अ लायबिलिटी फॉर इन्कम टॅक्स इज रिक्वायर्ड टू बी क्रिएटेड ड्युरिंग द अकाउंटिंग इयर ऑन इस्टिमेटेड बेसिस. काय इन्कम टॅक्स लागेल, काय लायबिलिटी येईल, ही इस्टिमेशन ह्याचं भाकीत करून आपल्याला त्या अकाउंटिंग इयरला नेसेसरी प्रोव्हिजन करावी लागतात. कारण तो टॅक्स आपल्याला प्रॉफिटवर होतो आणि तो पुढच्या सबसिक्वेंट इयरला असेसमेंट इयरला तो दाखवावा लागतो. दस द अमाऊंट ऑफ इन्कम टॅक्स इस्टिमेट केलेला जो अमाऊंट आहे, अंदाजित रक्कम, अँड प्रोव्हायडेड ड्युरिंग द अकाउंटिंग इयर इज टर्म्ड ॲज प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स. प्रोव्हिजन कारण तो इस्टिमेटेड आहे, ऑर प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन. लक्षात आलं. प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स और प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन म्हणजे त्याची आपण इस्टिमेटेड अमाऊंट, तरतुदीची अमाऊंट केलेली, इस्टिमेट अंदाजी रक्कम काढलेली आहे म्हणून त्याला प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स और प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन म्हटलं जातं. द एंट्री इज पास्ड ॲज स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटला तो डेबिट बाजूला प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन म्हणून दाखवावी लागणार. Thus the provision made is debited to the profit and loss statement account and shown in the balance sheet under the subheadings provisions on liabilities side. When the assessment is made and exact amount of income tax is determined by the income tax office. आणि ज्यावेळी प्रत्यक्ष असेसमेंट होईल ही प्रोव्हिजन दाखवली आपण स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉसला आणि बॅलन्स शीटला प्रोव्हिजन फॉर टॅक्स म्हणून. पहिल्यांदा डेबिट बाजूला स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस आणि लायबिलिटीज बाजूला अंडर द हेड प्रोव्हिजन्समध्ये लायबिलिटीजला. त्याच्यानंतर प्रत्यक्ष असेसमेंट ज्यावेळी झाली आणि एक्झॅक्ट अमाऊंट आपल्याला कळेल, ही प्रोव्हिजनची अमाऊंट वेगळी असणार आणि एक्झॅक्टची अकाउंट ती इन्कम टॅक्स ऑफिसकडून ज्यावेळी डिटरमाइंड होईल, देन इट इज चार्ज टू प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन बाय पासिंग द एंट्री प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन अकाउंट डेबिट टू इन्कम टॅक्स अकाउंट. कारण पहिल्यांदा प्रोव्हिजन केली होती त्यावेळी ते डेबिट केलं होतं, आता ती अमाऊंट क्रेडिट करायची आहे इन्कम टॅक्सला. त्यामुळं पहिली कशी एंट्री केली, स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन. आता एक्झॅक्ट अमाऊंट समजले त्यामुळं प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन अकाउंट डेबिट होणार आणि टू इन्कम टॅक्स अकाउंट क्रेडिट होणार. त्यामुळे प्रोव्हिजन फॉर इन्कम टॅक्स अकाउंट डेबिट टू इन्कम टॅक्स अकाउंट, जी एक्झॅक्ट अमाऊंट इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला डिटरमाइन केलेली आहे ती. इफ द बॅलेन्स रिमेनिंग ऑन प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन, तरीसुद्धा जर बॅलेन्स शिल्लक असेल आफ्टर चार्जिंग ॲक्च्युअल टॅक्स पेड इज स्मॉल वन. 100 रुपये एस्टिमेशन प्रोव्हिजन केलं होतं आणि 90 रुपये ॲक्च्युअल झाला आहे. इन्कम टॅक्स ॲक्च्युअल आहे 90 आणि प्रोव्हिजन झाली होती 100ची. त्यामुळे स्मॉल वन इट इज ॲडजस्टेड अगेन्स्ट द प्रोव्हिजन टू बी मेड फॉर करंट इयर. ह्या वर्षीच्या प्रोव्हिजन करंट इयरच्या प्रोव्हिजनमध्ये ती ॲडजस्ट करावी लागते, उरलेली 10 रुपये. उदाहरण दिलं पाहिजे. सपोज द बॅलेन्स इज 1000 अँड प्रोव्हिजन फॉर करंट इयर रिक्वायर्ड इज 25,000. In this case, rupees 24 will be charged. 24,000 will be charged to profit and loss account, adjusting rupees 1,000 against 25,000, and in the balance sheet 25,000 will be shown as a provision for taxation. Rupees 1,000 previous balance plus 24,000 amount charged during the current year. 1,000 रुपये बॅलेन्स शिल्लक आहे प्रोव्हिजनचा, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशनचा, आणि करंट इयरची प्रोव्हिजन आहे रिक्वायर होणारी ती 25,000 आहे. सो 24,000च प्रॉफिट अँड लॉसला चार्ज होणार, कारण मागची 1,000 शिल्लक आहे ते यातून आपण
ॲडजस्ट केलेले आहेत. त्यामुळं 1000 अगेन्स्ट ॲडजस्टिंग अगेन्स्ट 25,000 अँड 24,000 will be charged to profit and loss account because 1,000 adjusted, and in the balance sheet rupees 25,000 will be shown as provision for taxation. कसं 1,000 previous balance plus 24,000 amount charged during current year. If the balance remaining is excessive, it is credited to back to surplus in statement of profit and loss account and is not adjusted against the provision to be made for current year. बॅलन्स जर जास्तच असेल एकदम, हा किरकोळ होता 1,000 रुपयाचा म्हणून दाखवला, जास्त असेल तर सरप्लसमध्ये स्टेटमेंट ऑफ प्रॉफिटच्या सरप्लसला दाखवायचा आहे. इफ देर इज प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन इन द ट्रायल बॅलन्स अँड नो मेन्शन ऑफ पेमेंट ऑफ टॅक्स इज मेड, देन धिस अमाऊंट ऑफ प्रोव्हिजन प्लस द अमाऊंट ऑफ करंट इयर्स प्रोव्हिजन is shown in the balance sheet. Current year's provision is charged to statement of profit and loss. करंट इयरची जी प्रोव्हिजन आहे ती स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉसला चार्ज होणार. आणि ट्रायल बॅलन्समधला जर प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन असेल आणि पेमेंट ऑफ टॅक्सचं मेन्शन काय केलं नसेल तर ती प्रोव्हिजन प्लस अमाऊंट ऑफ करंट इयर ही बॅलन्स शीटला दाखवावी लागणार. त्याच्या पुढे ॲडव्हान्स पेमेंट ऑफ टॅक्स आणि टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स, हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. त्याच्यानंतर बॅलन्स शीटचा फॉर्मॅट आणि स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट बघितला जाईल आणि आपल्याला प्रॉब्लेममध्ये आपल्याला ह्याची व्यवस्थित माहिती कळेल. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक रिगार्डिंग द TY अँड ऑल्सो रिगार्डिंग द अकाउंटिंग नॉलेज. सो प्लीज लिसन अँड रिपीट इट 2 or 3 times, and if any queries or if any suggestions or if any your questions are there, please comment. Thank you.